अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील विविध भागातून घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अंबड पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 8 घरफोड्यांची उकल केली आहे। यात अंबड पोलिसांनी तब्बल 13.5 लाखांचा मुद्देमाल, यात सोन्या चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले असल्याची माहिती अंबड पोलिसांनी दिली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फारुक रज्जाक काकर असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे। अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन 2024 या चालू वर्षात विविध घरफोडींचे गुन्हे दाखल होते। त्यानुसार अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जनक सिंग गुणावत यांच्या पथकाकडून घरफोडीतील चोरट्यांचा शोध सुरू होता। पथकाचे मयूर पवार आणि समाधान शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित फारुक काकर याला भद्रकाली परिसरातून ताब्यात घेतले। यावेळी त्याला पोलिसांनी खाक्या दाखवून कसून चौकशी केली असता त्यानं अंबड पोलीस ठाण्यातील वेगवेगळ्या भागातून 8 ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली। त्या चोरट्याकडून 188 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 156 ग्रॅम वजनाची चांदी असा एकूण 13,54,930 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। सदरची कारवाई गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, जनकसिंग गुणावत, किरण रोंदळे, समाधान शिंदे, मयूर पवार, कुणाल राठोड, अनिल गाढवे, सचिन मते, सचिन करंजे मते, निकम पाटील बारगजे आदींनी केली आहे। जवळपास 6 महिन्यापासून एकटा व्यक्ती घरफोडी करून लोकांना, नागरिकांना परेशान करत होता। तर त्याच्याकरता डीबी पथकाचे PSI गुणावत आणि मयूर पवार, समाधान शिंदे, राकेश राऊत, प्रवीण राठोड, आदिनाथ बारगजे, राहुल जगताप असं यांचं आपण पथक बनवलं होतं। आणि आपल्याला CCTVचे फुटेजची तपासणी करताना आपल्याला असं फुटेज मिळालं, एक मध्यमवयी व्यक्ती तो एकटा येतो आणि साधारणतः 2.5 ते 3च्या दरम्यान चोरी करून तो पसार होतो। तर त्या व्यक्तीचं काही एक आपल्याला वेअरअबाउट नव्हतं, परंतु अगदी चिकाटीने जवळपास 1.5 महिन्यापासून एवढी माहिती मिळाली होती की हा व्यक्ती 11:30 वाजता हा बसने बाहेरगावून येतो आणि सिडकोमध्ये रिक्षा नेऊन चोरी करतो। तर 1.5 महिन्यापासून आमचं पथक बस स्टँड इथं नाशिक CBS या ठिकाणी रेकी करत होतं। आणि त्यावेळेस आपल्याला हा जो इसम याच्यातला आरोपी फारुक रज्जाक काकर हा आढळून आला। त्याचा आपण CCTVचं फुटेज आणि त्याची चेहरेपट्टी त्याच्याकडे चौकशी केली, रेड हँड पकडलं, त्याच्याकडे घरफोडीचं सामान मिळून आलं। तर त्याच्याकडे आपण शिताफीने कसून चौकशी केली असता जवळपास आपण 8 घरफोड्या ज्या आहेत सिडको परिसरात मागील 6 महिन्यात झालेल्या त्या उघड झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये जवळपास 188.19 ग्रॅम, 156 ग्रॅम चांदी असं सोनं आणि चांदी आपल्याला मिळालेलं आहे। तर आम्हाला एकच आनंद हा आहे की या विजयदशमीला, दसऱ्याच्या दिवशी आपण सोनं देत असतो। तर ह्यावेळेस आम्ही ज्या नागरिकांच्या, ज्या बांधवांच्या घरात घरफोडी झाली होती, तर अंबड पोलिसांतर्फे आम्ही नक्कीच विजयादशमीला त्यांचं जे गेलेलं सोनं होतं, लक्ष्मी होती, तर ते आम्ही परत करणार आहोत आम्ही। तर आमच्या DB टीमची खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि याच्यापुढे अंबड पोलीस स्टेशन आणि त्याचा स्टाफ हा नेहमी आपलं चांगलं काम करत राहील। आम्हाला माननीय CP संदीप कर्णिक सर, DCP झोन 2 मोनिका राऊत मॅडम, DCP झोन 1 श्री किरण चव्हाण सर, आमच्या विभागाचे ACP मान्य श्री शेखर देशमुख सर हे वारंवार आम्हाला मार्गदर्शन करत असतात। आमचे क्राईम PI आहेत शिरसाट साहेब, नवीन चार्ज घेतला त्यांनी आणि त्यांच्या देखरेखीखाली अतिशय चांगल्या पद्धतीने डिटेक्शन चालू आहे सर। धन्यवाद। आपण अंबड पोलीस स्टेशनला नाशिक शहरमध्ये कालच एक अट्टल आरोपी अटक केलेला आहे, ज्याचं नाव आहे फारुक काकर। याच्या मागं आपण जवळपास 1.5 महिन्यापासून होतो, ज्याचं की आपल्याला लीड भेटली होती की अंबडमध्ये चोरी करतो म्हणून सर। तर त्याला काल आपण अटक केलेलं आहे आणि त्याच्याकडून एकूण अंबड पोलीस स्टेशनचे 8 गुन्हे उघड आहेत आणि जवळपास 188 ग्रॅम सोनं रिकवर केलेलं आहे आणि अमाऊंट बाकी त्याच्याकडे हत्यार, जेव्हा त्याला ताब्यात घेतलं तर घरफोडीचे हत्यार, कटावणी, पकड वगैरे असे त्याच्याकडे साहित्य भेटलेले आहेत। एकूण मुद्देमाल आपण 13,54,930 रुपयाचा त्याच्याकडून रिकवर केलेला आहे। या आरोपीची अशी मोडस आहे की तो डेला भांडे विक्री किंवा कपडे विकण्याच्या बहाण्याने पब्लिकमध्ये वावरतो आणि रेखी करून घेतो। तर पब्लिकला माझं आपल्या मार्फतीनं आव्हान असेल, असे कोणी संशयित वाटत असेल त्यांना आपल्या घरापर्यंत न्यायचं नाही आहे, थोडी आपण काळजी घ्यायची आहे। धन्यवाद।